आजच्या व्हिडिओमध्ये आपण लौकीचे म्हणजेच दुधीचे वडे बनवणार आहोत। तर दुधीचे वडे बनवण्यासाठी मी इथे सर्वात आधी दुधीला कापून त्याला किसून घेतलेला आहे व त्याच्यातलं एक्स्ट्रा पाणी काढून घेतलेलं आहे। त्याबरोबरच आता इथे बघू शकता आपल्याला काय काय सामग्री लागणार आहे ते। सर्वात आधी तर मी इथे हा दुधीचं किस घेतलेली आहे, त्यानंतर तांदळाचं पीठ, इथे तीळ आणि इथे घेतलेली आहे थोडंसं ओवा आणि जिरा, त्याबरोबरच इथे मिरची पावडर, इथे मिरच्या आणि इथे मीठ, हळदी पावडर, कोथिंबीर आणि हा दुधीच्या किसमधला काढलेला एक्स्ट्राचं पाणी आहे। आता बघू शकता आता आपल्याला याला मिश्र करून घ्यायचं आहे, म्हणजे सर्वांना मिक्स करायचं आहे। त्यासाठी आपण हा आधी किस घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकूया। बघू शकता हा सर्व तांदळाचं पीठ तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचे आहेत हे तीळ टाकून घ्यायचे आहे। सर्व एक एक करून आपल्याला जी सर्व सामग्री घेतली होती ते सर्वच याच्यामध्ये टाकायची, जसे हा ओवा आणि जिरा हा पण याच्यामध्ये टाकून घेऊया। आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत मिरच्या। बघू शकता आता हे मिरच्या पण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। मिरच्या टाकल्यानंतर आता आपण याच्यामध्ये टाकूया थोडंसं चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। त्याच्यानंतर आपण हा हळदी पावडर टाकलेला आहे आणि याच्यामध्ये आता हा मिरची पावडर टाकून घेऊया। त्यानंतर आपण हा कोथिंबीर टाकून घेऊया। कोथिंबीर टाकल्यानंतर आपण त्याला छान असं मिक्स करून घेऊया। जो आपण किसमधला एक्स्ट्राचं पाणी काढून ठेवलेला होता तो याच्यामध्ये मिक्स करून एक छान असं डो तयार करून घ्यायचा आहे याचा। बघू शकता या प्रकारे असं छान मिक्स करून घ्या आणि डो तयार करून घ्या। आता आपला हा डो तयार झालेला आहे आणि आता आपल्याला याचे वडे बनवायचे आहे। त्यासाठी मी इथे तेल ठेवलेला होता कढईमध्ये गरम होण्यासाठी। आता आपण याचे वडे बनवून घेऊया। बघू शकता आता हाताला पाणी लावून घ्या आणि या प्रकारे असे हातावरती वडे तयार करा। बघू शकता असे तुम्ही छोटे छोटे गोळे पण तयार करून ठेवू शकता आणि या प्रकारे असे वडे बनवा त्याचे आणि ते आता तेलामध्ये सोडायचे आहे। या प्रकारेच आपल्याला हे सर्व वडे तयार करून घ्यायचे आहे। बघू शकता तुम्ही हाताला पाणी लावत जा आणि हे वडे तयार करा जेणेकरून चिपकणार नाही। आता या प्रकारेच आपण हे सर्व वडे तयार करून घेऊया। सर्व वडे हे तेलामध्ये सोडलेले आहेत आणि ते मस्तपैकी छान फ्राय होत आहेत। बघू शकता या प्रकारे तुम्हाला हे पलटत राहायचं आहे, परतत राहायचं आहे आणि फ्राय करायचे आहेत। हे तुम्हाला हाय ते मीडियम फ्लेमवर फ्राय करायचे आहेत। आणि आता थोड्या वेळानंतर बघू शकता आपल्या वड्यांचा हा कलर चेंज झालेला आहे, म्हणजेच हे वडे एकदम तयार झालेले आहेत। डार्क कलर झालेला आहे, डार्क रेड, म्हणजे हे वडे तयार झालेले आहेत। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया। मी एका झाऱ्याच्या मदतीने काढून घेत आहे जेणेकरून जो एक्स्ट्राचा ऑइल आहे तो त्याच्यामध्ये निघून जाणार। ही खूप इझी रेसिपी आहे आणि खूप लवकरात लवकर तयार होणारी रेसिपी आहे। तुम्ही 5 ते 10 मिनिटांमध्ये हे दुधीचे वडे तयार करू शकता। बघू शकता आता हे प्लेटमध्ये काढल्यानंतर किती छान दिसतात बघायला। हे जेवढे बघायला छान दिसतात तेवढेच चवीला पण खूप छान आहे। एकदा तरी नक्की ट्राय करा। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।